तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे का? असेल तर ही गोष्ट तुम्हाला नक्की माहीत असायला हवी, कारण तुळशीची माळ फक्त भक्तीचं प्रतीक नाही तर तिच्याशी जोडलेले काही विशेष नियमही आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. वारकऱ्यांसाठी पंढरपूर म्हणजे माहेर आणि विठ्ठल रखुमाई म्हणजे आपले आई वडील. या भक्तीच्या परंपरेत तुळशीची माळ आणि तुळशी वृंदावनाला विशेष महत्त्व आहे. नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. असं मानलं जातं की तुळशीच्या माळेने जप केल्यास भगवान श्रीहरी लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. म्हणूनच महाराष्ट्राची ओळख असलेल्या वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला अत्यंत मानाचं स्थान आहे. वारकरी संप्रदायात गळ्यात तुळशीची माळ धारण करणे म्हणजे भक्ती, सात्विकता आणि विठ्ठलावरील अखंड श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं. म्हणून तुळशीची माळ धारण केल्याशिवाय एखाद्या व्यक्तीला पूर्ण वारकरी मानलं जात नाही, अशी ही श्रद्धा आहे. पण तुम्हाला माहित आहे का की तुळशीची माळ धारण केल्यानंतर काही नियम पाळणे आवश्यक मानले जाते. तुळस ही भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय मानली जाते. त्यामुळे तुळशीची माळ धारण केल्यानंतर मन शांत होतं आणि व्यक्ती विठ्ठलाच्या अधिक जवळ जाते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. तुळशीच्या लाकडांमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असल्याचं सांगितलं जातं. तुळशीची माळ धारण केल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते आणि मानसिक ताणही कमी होतो. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जप करण्यासाठी वापरली जाणारी तुळशीची माळ आणि गळ्यात धारण केली जाणारी तुळशीची माळ एकसारखी नसते. ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही माळा वेगवेगळ्या असतात. तुळशीचेही दोन प्रमुख प्रकार सांगितले जातात, रामा तुळस आणि श्यामा तुळस. रामा तुळशीची पाने पूर्णपणे हिरवी असतात, तर श्यामा तुळशीची पाने गडद जांभळ्या रंगाची आणि काळ्या रंगाची असतात. तुळशीची माळ धारण केल्यानंतर व्यक्तीने सात्विक आहारांचे पालन करावे अशी ही मान्यता आहे. मांसाहार, मद्य तसेच कांदा, लसूण यांचे सेवन टाळावे असे सांगितले जाते. आता सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे असं मानलं जातं की एकदा तुळशीची माळ गळ्यात धारण केल्यानंतर ती वारंवार काढू नये. माळ धारण करण्यापूर्वी ती गंगाजलाने शुद्ध केल्यानंतरच परिधान करावी, अशी ही परंपरा आहे. तसंच तुळशीची माळ आणि रुद्राक्ष एकत्र धारण करू नये अशी ही धार्मिक मान्यता आहे. जर गळ्यात तुळशीची माळ घालणं शक्य नसेल तर काही जण ती उजव्या हातात धारण करतात. मात्र नित्यकर्माच्या वेळी ती काढून ठेवावी आणि स्नानानंतर पुन्हा शुद्ध करून धारण करावी असं सांगितलं जातं. तुम्ही तुळशीची माळ धारण करता का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितींसाठी चॅनलला आत्ताच फॉलो करा.